वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष 7 नोव्हेंबरला पूर्ण होत असल्याने संपूर्ण महोत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जात आहे। महाराष्ट्रातील 358 तालुक्यात गीताचे एकाच वेळी सामूहिक गीत गायन केले जाणार आहे। वंदे मातरम हे गीत केवळ शब्द नसून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा युद्धघोष आणि राष्ट्रभक्तीचे चिरंतन प्रतीक आहे। बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली संस्कृत आणि बंगाली मिश्रित भाषेत रचलेले हे गीत भारतीय राष्ट्रवादाच्या उदयात आणि स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्यात अत्यंत निर्णायक ठरले आहे। या गीताची रचना 7 नोव्हेंबर 1875 रोजी झाली। हे गीत सर्वप्रथम बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रसिद्ध आनंदमठ या बंगाली कादंबरीमध्ये प्रकाशित झाले। या कादंबरीची पार्श्वभूमी संन्यासी विद्रोहावर आधारित होती। बंकिमचंद्रांनी गॉड सेव्ह द क्वीन या ब्रिटिश राष्ट्रगीताला पर्याय म्हणून व मातृभूमीबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हे गीत लिहिले असे मानले जाते। हे गीत स्वातंत्र्य सैनिकांसाठी क्रांतिकारकांसाठी प्रेरणास्त्रोत बनले आणि देशभक्तांना सर्वोच्च त्यागाची प्रेरणा याच गीतातून मिळाली। वंदे मातरम म्हणत अनेक क्रांतिकारकांनी हसत हसत फाशी स्वीकारली। या गीताचे पहिले सार्वजनिक गायन 1896 मध्ये झालेल्या कलकत्ता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा हे गीत सार्वजनिकरित्या गायले। 1905 च्या बंगाल फाळणी विरोधी आंदोलनादरम्यान वंदे मातरम हा राष्ट्रीय नारा बनला आणि स्वदेशी चळवळीचे ते प्रतीक ठरले। ब्रिटिशांनी यावर बंदी घातली होती, पण त्यामुळे या गीताचा प्रभाव अधिक वाढला। स्वातंत्र्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधान सभेने जन गण मन या राष्ट्रगानाच्या बरोबरीने वंदे मातरमला राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले। वंदे मातरम या दोन शब्दामध्ये मातृभूमीच्या चरणी नतमस्तक होण्याची आणि तिच्याप्रती निस्सीम प्रेम व्यक्त करण्याची भावना आहे। या गीताने भाषिक आणि प्रादेशिक विविधता असलेल्या देशातील लोकांना एकतेच्या सूत्रात बांधले आणि सामूहिक राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली। आजच्या काळातही हे गीत केवळ भूतकाळातील गौरव मात्र नाही, तर भविष्य काळात देशाला आत्मनिर्भर आणि जागतिक महासत्ता बनवण्याची प्रेरणा देते। हे गीत राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रचिंतनाचे प्रतीक आहे। वंदे मातरम हे गीत आजही प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशाप्रती आदर, समर्पण आणि अभिमानाची भावना कायम ठेवते आणि म्हणूनच ते चिरंतन प्रेरणादायी आहे। अशा या गीताला 150 वर्ष पूर्ण झाले आहे, म्हणून भारतभर वंदे मातरम शताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे। लाखनीत देखील क्रीडा संकुल समर्थ मैदानावर वंदे मातरम शताब्दी महोत्सव साजरा होत आहे। या समारंभाला आपण सादर निमंत्रित आहात। जय हिंद, वंदे मातरम।